जस्ट ओपन द जर्नल. तर आत्तापर्यंत त्या जर्नीमध्ये आपण ऑर्डर बाय पर्यंतचे क्लॉजेस बघितले. ठीक आहे. आता SQL मध्ये देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड ॲज फंक्शन्स. म्हणजे जसे जसं आपल्याकडे काय म्हणतो आपण SQL मध्ये क्रिएट, ओके, क्रिएट, डिलीट, ड्रॉप, बरं, सिलेक्ट म्हणा, वेअर म्हणा, हे प्री डिफाईन्ड जसे कीवर्ड्स आहेत. तसे इन SQL we also have something called as predefined functions. ठीक आहे. प्रीडिफाईन्ड फंक्शन. आता पहिली तर गोष्ट, लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज फंक्शन. Okay, so what do you mean by function? Function is a method which performs an operation, which performs particular operation. Okay. आता हे तर इंग्लिश त्याची डेफिनेशन झाली. बट व्हॉट एक्झॅक्टली अ फंक्शन डज. ठीक आहे. आता तुमच्या तुम्ही पायथनचे सेशन्स पण घेताय, राईट, लागले. सो पायथन मध्ये व्हॉट इज फंक्शन. तर फंक्शन म्हणजे काय की सपोज लिस्ट आहे, जेव्हा लिस्ट डॉट अपेंड करताय तर अपेंडला यू कॉल इट फंक्शन और यू कॉल दिस वन अ मेथड. ठीक आहे. आता ह्या मेथड काय करतो, हे तर ही आपण म्हणतो की हा मेथड काय करतो, लिस्टमध्ये एक एलिमेंट ऍड करेल, बरोबर. आणि ही दिस इज प्री डिफाईन्ड. ह्याचं डेफिनेशन यू आर नॉट रायटिंग डिफाईन फंक्शन, ओके, आणि मग त्याचं काहीतरी डेफिनेशन लिहितंय. ह्या पर्टिक्युलर फंक्शन जे असतात, ज्या प्री डिफाईन्ड असतात, म्हणजे ज्या ऑलरेडी सिस्टम तुम्हाला प्रोव्हाइड करतो, त्या फंक्शनचं तुम्ही स्पेसिफिकली डेफिनेशन नाही लिहित. यू गेट दिस फंक्शन्स ॲज इज अँड यू जस्ट ट्राईंग टू रियूज इट. ओके. आणि ह्या फंक्शनचं, प्रत्येक फंक्शनचं एक काहीतरी काम असतं. तर अपेंडचं काम काय आहे की लिस्टमध्ये एलिमेंट अपेंड करणं. ठीक आहे. तर लिस्ट डॉट शो, आय एम नॉट शुअर इफ दिस इज अ फंक्शन, बट लिस्ट डॉट शो नावाचं काय फंक्शन असेल तर हा फंक्शन काय करेल, इट विल प्रिंट द लिस्ट. ओके. आता लिस्ट डॉट सॉर्ट नावाचं फंक्शन आहे. सॉर्ट काय करेल, सॉर्ट द एलिमेंट्स इन द लिस्ट. ओके. सॉर्ट मध्ये जर तुम्ही इथे काहीतरी पॅरामीटर पाठवला, ठीक आहे, असेंडिंग किंवा डिसेंडिंग, तर इट विल सॉर्ट बेस्ड ऑन द ऑर्डर यू आर मेन्शनिंग. ओके. सो दीज आर ऑल you call it as an predefined functions किंवा functions which is already provided by this list class. Similarly, in SQL, the SQL engine also provides provides predefined function support. Okay. त्याला आपण ऍग्रिगेट फंक्शन म्हणूया. आता ऍग्रिगेट का, the functions are like sum, okay, count, then there is min, max, average. ओके. हे जे फंक्शन्स आहेत, आता सम, आता जसं ॲज द नेम सजेस्ट, व्हॉट डज सम रिप्रेझेंट. सम, आता मी एखाद्या कॉलमवर द सम ऑफ द कॉलम जर केलंय, कोणी मीटिंगमध्ये जॉईन केलंय का? ओके. So we're discussing sum काय represent करतो. As the name suggests, it will sum or add the values in a column. ओके. आता ऍड द व्हॅल्यूज इन अ कॉलम म्हणजे काय, आता माझा सपोज एक
टेबल आहे. ठीक आहे, एम्प्लॉई नावाचा टेबल आहे. इथे एम्प्लॉई नेम आहे आणि इथे सॅलरी आहे. सॅलरी म्हणजे 20, 30, 40, 50 आहे. ह्याला सम केलं तर 20 प्लस 30 प्लस 40 प्लस 50 करणार आणि ह्याचं जे काही आउटपुट असेल दॅट आउटपुट इट विल गिव्ह. ठीक आहे, म्हणजे ह्याचं जेव्हा आन्सर येईल तर आन्सर काय कसं रिप्रेझेंट होणार, आन्सर मध्ये तो सांगेल की सम ऑफ वॉट एव्हर इट इज अँड द व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही फंक्शनला पॅरामीटर काय देताय, कम्प्लीट टेबलचा एक कॉलम देताय. म्हणजे 20 जर रोज असतील तर 20 रोज एज अन इनपुट त्याने घेतले, पण आउटपुट इट विल जनरेट ओनली 1 रो. बरोबर, सो वी आर कॉलिंग इट एज अन aggregate functions. Okay, similarly let us consider this count. Count काय करेल, मला नंबर ऑफ रेकॉर्ड्स फाइंड करायचे की किती किती रेकॉर्ड्स आहेत. सी फॉर आता काउंटचा यूज काय, आता तुम्ही सिलेक्ट म्हणाल की सिलेक्ट स्टार करतो तर मला वेन वी डू सिलेक्ट स्टार ह्या शेलमध्ये, तर शेलमध्ये खाली हे पण दाखवतं बघा की किती नंबर ऑफ रोज आहेत. पण जेव्हा always think of SQL like you will be integrating this SQL inside some front end application किंवा कुठल्याही application मध्ये you will be integrating, you will not be directly interacting SQL with the shell. बरोबर ना, म्हणजे जेव्हा रिअल टाइम ऍप्लिकेशन बनवतो तर ऍप्लिकेशन आपण ऍप्लिकेशन जे वापरणार आहेत किंवा जे बनवतोय त्याला पण आपण डायरेक्ट शेलचा ऍक्सेस काही काही प्रोजेक्ट्स मध्ये देत नाहीत. ओके, तर शेलमध्ये तर दिसतंय हे, पण रिअल टाइम सिनारिओज मध्ये जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इन्सर्ट केली असेल तर व्हॅलिडेशन कसं करणार तुम्ही जेव्हा फ्रंट एंड ऍप्लिकेशन मधून करताय. तर व्हॉट यू विल डू, यू विल से की सिलेक्ट अँड काउंट. ओके, फ्रॉम टेबल, आणि हे जो पण काउंट येईल तो तुमच्या ह्याच्यामध्ये पुढच्या स्टेटमेंटमध्ये प्रिंट दिस काउंट म्हणाल आणि मग व्हॅलिडेशन कराल की सुरुवातीला सो अँड सो 16 रोज होते, नंतर माझ्या इन्सर्ट नंतर 18 रोज आले, सो युअर इन्सर्ट इज सक्सेसफुल वगैरे वगैरे मेसेज प्रिंट कराल. देअर दिस काउंट इज इम्पॉर्टंट. बरोबर, सो दिस फंक्शन इज इम्पॉर्टंट देअर. आता तुम्ही यू आर गेटिंग माय पॉइंट राईट, व्हॉट आय एम ट्राईंग टू से, दॅट शेल मध्ये जरी इथे 16 रोज डिस्प्ले झाले असेल तरी रिअल टाइम सिनारिओज मध्ये यू स्टिल नीड अ काउंट फंक्शनॅलिटी टू सी what many number of rows rows are getting added or rows getting deleted or number of rows the table currently holds. म्हणजे size of the table find करायचं असेल तर you do count. ठीक आहे, so this will give you the count of all rows. Okay, मिनिमम ॲज द नेम सजेस्ट, सॅलरी मधलं मी एम्प्लॉई टेबलवर सॅलरीच्या कॉलमवर जर मी मिनिमम केलं तर मिनिमम ऑफ द सॅलरी देणार. कोणाच्या मध्ये मिनिमम करणार, हा कम्प्लीट टेबल स्कॅनच्या वरती तो इट विल रन दिस मिनिमम. बरोबर, सेम मॅक्सिमम, इट विल गिव्ह द मॅक्झिमम सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई टेबल. बरं, आता ऍव्हरेज कसं काढतात, ऍव्हरेज म्हणा तर सम डिवाइड बाय काउंट असतं. बरं, आता तुम्ही सम डिवाइड बाय काउंट करा और यू डू एन ऍव्हरेज, इट विल गिव्ह यू द सेम रिझल्ट. सो ऍव्हरेज विल गिव्ह यू ऍव्हरेज ऑफ द सॅलरी. ठीक आहे, म्हणजे ह्या कम्प्लीट एम्प्लॉई टेबलमध्ये ऍव्हरेज सॅलरी किती आहे हे दिस विल बी रिप्रेझेंटेड बाय ऍव्हरेज. ओके, आता आपल्याकडे कुठले कुठले टेबल्स आहेत, लेट अस क्विकली सी. आता लेट अस सी दिस cookie underscore sales. ठीक आहे, आता मी म्हणते की हे कुकी सेल्स मध्ये कुठल्या कुठल्या एम्प्लॉईने किती टोटल नंबर ऑफ सेल्स किंवा किती डॉलर्सचा सेल केलाय हे रिप्रेझेंट करतं. आता मी ह्याला म्हणते की सिलेक्ट काउंट ऑफ लेट्स से सेल्स मी देते फ्रॉम
काय आहे कुकी सेल्स. ओके, सो ॲज आय मेन्शन, ठीक आहे, पूर्ण टेबल स्कॅन करून त्याचा एक काउंटर, एक ॲग्रिगेट व्हॅल्यू इट विल गिव्ह मी ॲट द एंड ॲज अ रिझल्ट. ठीक आहे, प्लीज नोट द स्टेटमेंट्स आय एम मेकिंग. ओके, सो पूर्ण टेबल स्कॅन करून इट विल गिव्ह एन ॲग्रिगेट वन व्हॅल्यू, सिंगल रो व्हॅल्यू ॲज द रिझल्ट. ओके, म्हणजे हा इंटरनली कसं करत असेल, दिस इज काउंटर 1, सेकंड रो स्कॅन केला +1 करणार, थर्ड रोला +1 करणार. दिस इज हाऊ इट इज डुईंग इन ॲग्रिगेशन. इफ यू आर प्रोव्हाइडिंग अ काउंटमध्ये फक्त +1 करत जाणार, बिकॉज आपण काय म्हणतोय की मला नंबर ऑफ रोज दे. ओके, इफ आय एम सेईंग की सिलेक्ट काउंट नको, मला सम ऑफ द सेल्स दे. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणू शकतो, सम ऑफ द सेल्स म्हणजे टोटल सेल्स थ्रू आउट द इयर. Okay, it is giving me total sales. Now this sum of the sales हा कॉलमची व्हॅल्यू म्हणजे कॉलमचं नेम ऍड करतोय. ओके, आय एम सेईंग की ॲज अन सपोज मला हे इन द फॉर्म ऑफ रिपोर्ट द्यायचं असेल, सो दिस डझंट लुक गुड की मी रिपोर्टमध्ये मेन्शन करते की कॉलमचं नाव सम ऑफ द सेल्स आहे. तो आय यूज एन एलियास. ठीक आहे, एलियास काय कॉलमला रिनेम करतोय. इट विल शो मी सम ऑफ द सेल्स इज टोटल सेल्स आणि टोटल सेल्स दिलं. आता जसं मी म्हणाले की ॲव्हरेज काय असतं, ॲव्हरेज म्हणजे सम डिवाइड बाय काउंट असतं. बट SQL ऑल्सो प्रोव्हाइड्स दिस ॲव्हरेज ऑफ सेल्स ॲज ॲव्हरेज सेल्स फ्रॉम ओके, इट गेव मी एन ॲव्हरेज. आता इथे इथपर्यंत ठीक आहे, काही डाऊट आहे? मिन मॅक्स केलं तर ह्याच्यातला मिनिमम देणार आणि ह्याच्यातला मॅक्सिमम देणार. मिनिमम तर 0 व्हॅल्यू देणार आणि मॅक्सिमम जी काय व्हॅल्यू आहे, आय थिंक 43 विल बी द मॅक्सिमम, ही व्हॅल्यू देणार. लेट अस सी minimum mirror 0 and max it will give 43. ओके, आता लेट अस से मी काउंटच्या मेथडमध्ये ओके, काउंटमध्ये मी कुठला कॉलमच नाही दिला. ओके, इट गेव एन सिंटॅक्स एरर. as count, so it expects a column. आता मी काउंट मध्ये जर फर्स्ट नेम जरी दिलं, आता आपण सेल्स दिलेलं ना, फर्स्ट नेम जरी दिलं तरी इट शुड गिव्ह यू द सेम रिझल्ट बिकॉज इट इज जस्ट एन काउंटर. हे क्लिअर आहे? आता सपोज माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट सेज की मला हे नाही पाहिजे, म्हणजे मला अशा व्हॅल्यूज पाहिजेत ज्या युनिक आहेत. तर काय करणार, तर लेट अस से मला आता हा टेबल कन्सिडर करूया. मला जे फर्स्ट नेम्स आहेत, म्हणजे माझ्याकडे जी सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, मला फक्त रिप्रेझेंटेटिव्हची नावं पाहिजेत. ओके, बट इफ यू नोटीस हे रिप्रेझेंटेटिव्ह करस्पॉन्ड्स टू किती त्यांनी नंबर ऑफ सेल, म्हणजे किती डॉलर ऑफ सेल केलाय ॲट वॉट डेट रिप्रेझेंट करतोय. सो ॲशली माइट बी सीन ॲट मल्टिपल टाइम्स. ओके, मे बी प्रोबॅबली ऑन अ डिफरंट डेट, बट तिचे रेकॉर्ड्स मल्टिपल टाइम्स आहेत. पण माझ्या आता क्वेरी काय म्हणते की मला फक्त अशी लोक बघायची आहेत की जी माझ्या स्टोअरमध्ये ऍक्टिव्ह आहेत, जी माझ्या स्टोअरमध्ये आता काम करतात. तर मला काय सिलेक्ट केलं पाहिजे, फर्स्ट नेम फ्रॉम हा टेबल मी सिलेक्ट केलाय, बरोबर. सो इट गेव मी जे माझं रिक्वायर्ड आहे की फर्स्ट नेम तर तो देतोय की नंबर ऑफ म्हणजे सॉरी नॉट नंबर, नेम ऑफ द एम्प्लॉईज वर्किंग. But as I mentioned, right, it is also
रिपिटेटिंग द व्हॅल्यूज. कारण की त्याने काय केलं, सगळं सिलेक्ट करताना काय केलं, बाकीचे कॉलम्स ड्रॉप केले. जो पहिला सिलेक्ट आहे, जो पहिला कॉलम आहे फर्स्ट नेम, जो मॅच झालाय सिलेक्टमध्ये, तो कॉलमची पूर्ण व्हॅल्यू ॲज इज, म्हणजे 27 रोज आहेत तर 27 रोज त्याने मला दिलेत. बाकीचे कॉलम सिलेक्ट नाही केले, फक्त फर्स्ट नेम सिलेक्ट करून. सो मला काय पाहिजे, फक्त डिस्टिंक्ट व्हॅल्यूज पाहिजेत ना. सो आय डू डिस्टिंक्ट. ठीक आहे. सो in this table only 4 values are distinct. म्हणजे फक्त 4 employees currently are working in your sales department. Okay, and the name of those employees this. Similarly, distinct you can run on any column. Sales date वर distinct लावू शकता, sales वर पण distinct लावू शकता. ओके. आता जर लॉजिकली तुम्ही विचार कराल, आयडी वर डिस्टिंक्ट लावला तर आयडी वर डिस्टिंक्ट काही कामच नाही करणार, बिकॉज ऑल द व्हॅल्यूज इन द आयडी आर डिस्टिंक्ट. ठीक आहे. सो इट विल रिटर्न ऑल द 27 रोज इन दॅट केस. हे क्लिअर आहे. डिस्टिंक्ट विल गिव्ह यू ओनली द डिस्टिंक्ट रेकॉर्ड्स. व्हॉट इफ मी डिस्टिंक्ट मध्ये आय एम नॉट सिलेक्टिंग ओनली फर्स्ट नेम, मी डिस्टिंक्ट मध्ये फर्स्ट नेम कॉमा आय एम सिलेक्टिंग द सेल डेट एज वेल. ठीक आहे. नाव let us discuss की फर्स्ट नेम कॉमा सेल डेटचं कॉम्बिनेशन काय आहे. सो इट विल गिव्ह मी फर्स्ट नेम फॉलोड बाय द सेल डेट. म्हणजे लिंडसेचा सेल डेटचे रेकॉर्ड येणार, मग निकोलचे सेल डेटचे रेकॉर्ड देणार आणि ब्रिटनीचे सेल डेटचे रेकॉर्ड देणार. लेट्स से की मी म्हणते त्याला की डिस्टिंक्ट मला पाहिजे कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट नेम आणि सेल डेट. तर ह्या दोघांचा कंबाईन करून जी व्हॅल्यू डिस्टिंक्ट येणार ना, फक्त तीच व्हॅल्यू तो ऍज अ रेकॉर्ड कन्सिडर करेल. ठीक आहे. आता ऍज आय मेन्शन, ह्यांचं एम्प्लॉई आणि त्याचं करस्पॉन्डिंग डेट, सेलचा डेट हा डेटा रिप्रेझेंट करतो. बरोबर. म्हणजे लिंडसेने जर 12/3 काही सेल केलाय, तर लिंडसेचा परत 12/3 रेकॉर्ड डुप्लिकेट नाही झालाय. ओके. जर ती एंट्री डुप्लिकेटेड असती तर ती डिस्टिंक्ट मध्ये ड्रॉप झाली असती. यू आर अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से हिअर? आय एम गोइंग टू फास्ट, गोइंग टू स्लो. ठीक आहे. दिस इज अन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. जेव्हा डिस्टिंक्ट तुम्ही 2 किंवा मल्टिपल कॉलम्स येतात, तर त्या पूर्ण कॉलमचं कॉम्बिनेशन शुड बी डिस्टिंक्ट. ठीक आहे. आता व्हॉट आय एम ट्राइंग टू से की लिंडसेचा 2012 म्हणजे 12/3 रेकॉर्ड डुप्लिकेट नाही झालाय, म्हणून तुम्हाला नंबर ऑफ रोज 27च दिसतात, बिकॉज दिस कॉम्बिनेशन ऑल टुगेदर इज डिस्टिंक्ट इन द ओरिजिनल टेबल. जर हा रेकॉर्ड पण डुप्लिकेट असता तर तो रेकॉर्ड ड्रॉप झाला असता डिस्टिंक्ट क्लॉज मध्ये. म्हणजे करंटली आपल्या ह्याच्यात ते कॉम्बिनेशन डिस्टिंक्ट नाही आहे. आता लेट अस से, ठीक आहे, मला हे फाइंड करायचं, डिस्टिंक्ट ऑफ सेल, नंबर ऑफ सेल्स दे डिड अँड द एम्प्लॉईज. ठीक आहे. आता मी म्हणते सेल, काय आहे त्या कॉलमचं नाव, सेल्स. ओके. सी ॲशलेचे 0.00 वाले रेकॉर्ड्स डिस्टिंक्ट नाही आहेत का? आय थॉट दॅट दीज. ओके. सो लिंडसे हॅज दिस 0.00, निकोल हॅज दिस 0.00 and Ashley has this 0.0 चे किती रेकॉर्ड्स आहेत? 1, 2. ओके. 2 रेकॉर्ड्स आहेत, बट दे आर विथ अ डिफरंट कॉम्बिनेशन. 0 विथ निकोल आहे आणि 0 विथ ॲशले आहे अँड 0 विथ लिंडसे. सो दे आर ऑल्सो डिस्टिंक्ट. म्हणून याने सगळेच रेकॉर्ड्स मला परत केलेत, 27 रोज. ओके. सो दिस is how the distinct work. Now let us go back to the discussion. Okay. आपण काय म्हणतो की सम काय करतोय, समला आय एम कन्सिडरिंग की सम इज गिव्हिंग मी सम ऑफ ऑल द रोज, म्हणजे किंवा कॉलम, जो कॉलम तुम्ही त्याच्यात दिला असेल त्या कॉलमचा सम मला रिटर्न करतोय. काउंट इज गिव्हिंग मी काउंट ऑफ ऑल द रोज. अँड
इनपुटमध्ये काय आहे, इनपुटमध्ये जर तुम्ही 100 रोज देतात, आउटपुट इज जनरेटिंग ओनली 1 रो. सो यू आर बेसिकली ॲग्रिगेटिंग द रिझल्ट्स. बरोबर. सो ॲग्रिगेशन जेव्हा आपण म्हणतोय की आय कॅन ॲग्रिगेट युझिंग द फंक्शन्स, मग मी ग्रुप बाय पण करू शकते का? ग्रुप बाय म्हणजे काय, मी म्हणते की सम मला दे, सम ऑफ द टोटल एम्प्लॉईज, पण मी म्हणते की सम ऑफ द टोटल एम्प्लॉईज प्रत्येक डिपार्टमेंट वाईज दे. ठीक आहे. सम ऑफ एम्प्लॉईज आय नीड, बट गिव्ह मी डिपार्टमेंट वाईज सम. Okay, so me basically what I am trying to tell the system is की मी तुला टेबल देते, द टेबल हॅज किती 100 रेकॉर्ड्स आहेत, पण ते 100 रेकॉर्ड्स आर डिवायडेड इंटू 4 डिपार्टमेंट्स, कारण की तुमची सिस्टम हॅज 4 डिपार्टमेंट्स. आणि ॲग्रिगेटेड रिझल्ट मला दे, ॲग्रिगेटेड रिझल्ट ऑफ सम. ओके, बट ते ॲग्रिगेट कशाच्या बेसिसवर कर, डिपार्टमेंटच्या बेसिसवर. म्हणजे माझ्याकडे 4 डिपार्टमेंट आहेत ना, तर मला सम दे प्रत्येक डिपार्टमेंटचा. म्हणजे डिपार्टमेंट 1चा सम ऑफ एम्प्लॉईज दे, डिपार्टमेंट 2चा सॉरी सम ऑफ सॅलरीज दे, डिपार्टमेंट 2चा सम ऑफ सॅलरी दे, ओके, आणि डिपार्टमेंट 3चा सम ऑफ सॅलरी दे. म्हणजे मी 100 ॲज अन इनपुट देणार, बट माझं आउटपुट इज एक्सपेक्टेड टू बी 4 काय म्हणतात 4 कॉलम्स किंवा 4 रोज. आय एम सॉरी, नॉट कॉलम्स. आउटपुट इज एक्सपेक्टेड टू बी 4 कॉलम्स. वाय? बिकॉज आय एम सेइंग की ग्रुप देम बाय डिपार्टमेंट. आणि आत्ता माझ्या डिपार्टमेंटच्या व्हॅल्यूज मी अज्युम करते की 4 डिपार्टमेंटच्या व्हॅल्यूज आहेत इन द टेबल, म्हणून 100 रोज विल बी कन्वर्टेड इन टू द 4 रोज ऑन in total. Let us see what I'm saying. Yeah, आता माझ्याकडे कुकी सेलचा डेटा आहे. ओके, आणि मी काय म्हणते की ॲशलेने टोटल सेल किती केलाय मला बघायचंय, लिंडसेने टोटल सेल किती केलाय, आणि निकोलनी टोटल सेल किती केलाय. वेन आय एम सेइंग टोटल म्हणजे काय, मला सम सेल्सला काय करायचं, ऍड करायचे. Means I don't want to count the number of records. I want to add the value in that record. So I'll not do a count. I'll do a sum. म्हणजे मला इथे तर कळालंय की मला सम यूज करायचंय. सम कोणाचं यूज करायचंय, सम ऑफ. ठीक आहे, मी लेट मी डू अ डिस्क्राईब ना. ठीक आहे. तर मी काय म्हणते की मला प्रत्येकाने किती सेल केलाय, नंबर ऑफ सेल नाही, टोटल सेल किती केलाय पैशांमध्ये, तो मला पाहिजे. म्हणजे मला काय करायचं, सम तर घ्यायचंय त्यांचं कशाच्या बेसिसवर, सेल्सच्या बेसिसवर, कारण की सेल्स हा कॉलम आहे ज्याच्यात किती पैशाचा सेल झाला हे रिप्रेझेंट होत आहे. सो आय एम सेइंग की सम ऑफ द सेल्स मला पाहिजे. कोणाचं, अशा एम्प्लॉईजचं ज्यांनी सेल केलाय. ठीक आहे, ते एम्प्लॉईज कुठे आहेत, माझ्या कुठल्या कॉलम मध्ये आहेत, फर्स्ट नेमच्या कॉलम मध्ये. बरं, आणि ॲज आय एम सेइंग की सम ऑफ सेल्स आहेत ॲज टोटल सेल्स. हे मी नवीन जो रिपोर्ट बनतोय त्याच्या कॉलमला मी नाव टोटल सेल्स दिलंय. ठीक आहे, लेट मी सिलेक्ट दिस. सिलेक्ट, मी ॲग्रिगेट करतेय सेलच्या डेटावर, बट आय एम डुईंग अ फ्रॉम कुकी सेल्स. आणि मी म्हणते की तुम्हाला ॲग्रिगेटचा रिझल्ट दे, पण मला प्रत्येक माणसाचा इंडिव्हिज्युअल सेलचा रेकॉर्ड दे. ठीक आहे, आय एम सेइंग ग्रुप बाय फर्स्ट नेम. ठीक आहे, इफ यू नोटिस लिंडसेने टोटल सेल किती केलाय, निकलने टोटल किती केलाय, ब्रिटनेने आणि ॲशलेने. आता आपण आधी सुरुवातीला बघितलं की डिस्टिंक्ट जेव्हा फर्स्ट नेम करत होता तर डिस्टिंक्ट मध्ये फक्त 4च नावं
एम्प्लॉईची नावं येत होती. बरोबर. म्हणजे माझ्याकडे 4च ग्रुप आयडियली तयार झाले पाहिजेत आणि हे दिस बेसिकली शोज दॅट देअर आर ओन्ली 4 ग्रुप्स आर गेटिंग क्रिएटेड. ग्रुप्स कशाच्या बेसिसवर मी क्रिएट करते? फर्स्ट नेमच्या बेसिसवर आणि त्याच्यावर ॲग्रीगेशनचा फंक्शन मी काय लावतेय? टोटल सेल्स हा ॲग्रीगेशनचा फंक्शन लावते. बरोबर? म्हणजे काय होतंय इंटरनली इंजिनमध्ये? इंजिन जेव्हा ट्राइंग टू रीड द रेकॉर्ड, तो निकोल हा निकोलचा रेकॉर्ड, हे जे निकोलचे रेकॉर्ड्स आहेत ह्याला तो ऑर्डर बाय करणार पहिले. सी सिलेक्ट फर्स्ट अंडरस्कोर नेम कॉमा काय सेल्स आहे राईट, सेल्स फ्रॉम cookie sales order by first me. तर सी म्हणजे सिस्टम आधी काय करणार, तो मला बोलणार आपण काय म्हणतो त्याला की मला ग्रुप करून त्यांचं ऍव्हरेज सम दे. पण तुम्ही पण जर सपोज तुम्हाला मॅन्युअली ग्रुपिंग करून ऍव्हरेज काढायला लागलं तर तुम्ही पहिले काय करणार, सॉर्ट करणार. बरं, सॉर्ट करून काय होणार, प्रत्येक ज्याचे रेकॉर्ड आहेत ते रेकॉर्ड एकत्र येणार. बरोबर, ऍशलेचे एकत्र आले, ब्रिटनेचे एकत्र आले, लिंडसेचे एकत्र आले, निकोलचे एकत्र आले. बरोबर, 4 ग्रुप्स फॉर्म झाले तिथे. आणि देन ऍग्रीगेटचा कुठला फंक्शन तुम्हाला रन करायचं, सम रन करणार. ठीक आहे, मग ह्या ग्रुपचा फक्त सम देऊन एक रेकॉर्ड तयार करणार. मग ह्या ग्रुपचा फक्त एक सम देऊन रेकॉर्ड तयार करणार. बरोबर, सो दिस इज वाय ऑर्डरिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट वेन यू आर ट्राइंग टू क्वेरी. ठीक आहे, आता हे तर इंटरनली मीच सांगते तुम्हाला की हे हा ऑर्डर बाय करून सम देत असणार. बट वी कॅन ऑल्सो ज्या क्वेरीज मध्ये म्हणजे जेव्हा क्वेरीज सब क्वेरीज वगैरे आपण बघू तर त्या क्वेरीज मध्ये ऑर्डरिंग, जर तुम्ही डेटाला ऑर्डर करणार इन क्वेरी इटसेल्फ, तुमच्या एसक्यूएल इंजिनचा टाइम तिथे ऑप्टिमाइज होऊ शकतो. when you try to order your data, order your data while feeding that to your queries. ठीक आहे, हे ठीक आहे, कळालंय हे कॉन्सेप्ट? काय क्वेश्चन्स आहेत? ओके, सिमिलरली आता आपण काय केलं, ग्रुप बाय बघितलंय, मी टोटल सम ऑफ सेल्स काढलेत. राईट, आता लेट्स मी म्हणते की जसं मी म्हणाले राईट, काउंट हा जो ऍग्रीगेट मेथड आहे त्याचा आउटपुट वेगळं असणार, समचं आउटपुट वेगळं असणार, ऍव्हरेजचं आउटपुट वेगळं असणार. आता मी काउंट म्हणते म्हणजे त्यांचे किती रेकॉर्ड्स आहेत, आता ऍशलीचे किती रेकॉर्ड्स आहेत चा काउंट मला देणार. मी इथे म्हणेल टोटल रेकॉर्ड्स. ऍशले किती रेकॉर्ड्स आहेत, ब्रिटनेचे किती आहेत, निकोलचे किती आहेत आणि लेंडचे ते किती आहेत, त्याने ग्रुप वाईज मला रेकॉर्ड करून दिला. इथपर्यंत काय क्वेश्चन आहे? ओके, सो लेट अस सी इन ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन. ठीक आहे, आता जेव्हा आपण ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन म्हणजे एसक्यूएल इंजिन जेव्हा आपण ग्रुप क्वेरी त्याला फीड करतो तेव्हा काय क्वेरी तो पहिला रन करणार, कुठलं ऑपरेशन पहिले रन करणार, दिस इज द ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन आय एम टॉकिंग अबाउट. ओके, सो लेट सी, मी म्हणते आपण काय लिहिलंय, सिलेक्ट ओके sum of sal comma first name. Okay, I'm saying from the cookie sale, and I'm saying group by first name. Okay,
तर सिलेक्ट आहे, फ्रॉम आहे आणि ग्रुप आहे. सो फर्स्ट द इंजिन विल रन फ्रॉम. ओके, मग तो काय करणार आहे? एनी गेसेस? चंद्रकांत, अजय, एनी गेसेस? ओके, इट विल रन द ग्रुप बाय. म्हणजे जे एसक्यूएलचं सर्व्हर आहे जिथे ऍक्च्युअल डेटा रिसाइड होणार, पहिले तिथे एसक्यूएलचं इंजिन फ्रॉमची क्वेरी म्हणजे कुठला टेबल आहे तो डेटा, त्या टेबलचा डेटा फेच करून आणणार. त्या टेबलच्या डेटावर ह्या क्वेरीमध्ये नेक्स्ट ऑपरेशन इज ग्रुप बाय. इट विल रन अ ग्रुप बाय म्हणजे तो डेटाला ग्रुप करणार. ओके, जसं मी इथे म्हणाले ग्रुप करणार म्हणजे काय, हे रेकॉर्ड्स, ब्रिटनेचे रेकॉर्ड्स, ऍशलेचे रेकॉर्ड्स हे त्याने ग्रुप केले, जवळ आणले. ओके, अँड द आता इथे आपण काहीच वेअर किंवा फिल्टर करत नाही. मग ह्या ग्रुपच्या रेकॉर्डवर जे पण ऍग्रिगेट फंक्शन आहे ते रन करणार. म्हणजे ग्रुप रेकॉर्ड्सवर इट विल रन ऍग्रिगेट फंक्शन. आपल्या केसमध्ये काय आहे, ते ऍग्रिगेट सम आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इट विल डू अ सिलेक्ट. ठीक आहे, सी फ्रॉम फर्स्ट आहे, ग्रुप बाय इट विल रन सेकंड, ऍग्रिगेट इट विल रन थर्ड आणि सिलेक्ट इट विल रन फोर्थ. बरोबर. आणि हे लॉजिकली पण का बरोबर आहे, आधी तर जेव्हा तुम्ही क्वेरी रन करणार, आधी सगळ्यात आधी त्या क्वेरीच्या इंजिनला काय इन्फॉर्मेशन पाहिजे, डेटा, कुठल्या टेबलचा डेटा तुम्ही रन करणार आहे ती इन्फॉर्मेशन पाहिजे. फॉलोड बाय त्या टेबलचं जर तुम्ही ग्रुप बाय केलं तर आधी ऍग्रिगेट फंक्शन रन करायच्या आधी ग्रुपिंग झालेलं पाहिजे. बरं, कुठल्या कॉलमवर डेटा ग्रुप होतोय हे माहिती असायला पाहिजे. आता सध्याचा तुमचा डेटा डिस्पर्स्ड आहे, इकडे तिकडे पसरलाय. ग्रुप बाय केल्यावर तो काय होणार, जो एकत्र रेकॉर्ड आहे, जे रेकॉर्ड सिमिलर आहे त्या सगळ्यांचा ग्रुप तयार होणार. बरोबर. आणि ऍग्रिगेटला काय होणार, मग ऍग्रिगेटला सोपं जाणार ना, त्या सगळ्याचा कंबाईंड एक डॉट, दुसऱ्याचा दुसरा डॉट तयार होणार, तिसऱ्याचा तिसरे रेकॉर्ड तयार होणार. आणि सिलेक्ट काय देणार आहे, हे जे 4 रेकॉर्ड ऍग्रिगेटने बनवले, सिलेक्ट विल ओनली गिव्ह मी दिस रिझल्ट, राईट. सो लॉजिकली पण हा प्लॅन बरोबर आहे. इफ यू आस्क मी, करेक्ट. यू कॅन नॉट जस्ट सिम्पली रन ग्रुप बाय. जर तुम्ही डेटाच सिलेक्ट नाही केला तर तुम्ही कुठल्या बेसिसवर ग्रुप बाय सिलेक्ट करणार आहे, ग्रुप बाय रन करणार आहे, करेक्ट. आता सपोज माझी क्वेरी, आपली क्वेरी एवढी सिम्पल पण नसते, राईट. आता सपोज मी म्हणते की मला हा जो डेटा आहे, आय वॉन्ट टू फिल्टर दॅट डेटा एज वेल. बरोबर. आतापर्यंत आपण काय बघितलं की फिल्टर साठी कुठला आपण क्लॉज वापरतो, रो वाईज जेव्हा फिल्टर करायचं असतो तेव्हा आपण वापरतो वेअर क्लॉज, करेक्ट. आता हा ग्रुप डेटा आहे, ग्रुप डेटाला पण मला फिल्टर करायचं आहे, बरोबर. तर फिल्टरकडे माझ्याकडे ऑलरेडी वेअर क्लॉज आहे. सो आय कॅन यूज वेअर, राईट. लॉजिकली इफ यू लास्ट मी, लॉजिकली स्पीकिंग म्हणजे काय, माझ्याकडे ग्रुप डेटा होणार, ग्रुप डेटा मधला मी फक्त म्हणेल की सिलेक्ट ओनली दॅट सेल्स का डेटा विच इज ग्रेटर दॅन 0. ओके, आयडियली दॅट इज अ व्हॅलिड सिनारियो. पण SQL provides a having clause to filter grouped records. बरं, म्हणजे लेट सिंटॅक्स वाईज कसं होणार, सिलेक्ट ॲव्हरेज ऑफ सेल्स कॉमा फर्स्ट नेम फ्रॉम टेबल. ओके, म्हणजे ग्रुप बाय कोण आहे, ग्रुप बाय फर्स्ट नेम आहे, राईट. हॅव्हिंग
हॅव्हिंग कोणावर फिल्टर करायचं आहे? मी काय म्हणते की ज्याचं ॲव्हरेज ऑफ सेल्स ग्रेटर दॅन 0 आहे किंवा ग्रेटर दॅन लेट्स से 10 आहे. फक्त त्याच रेकॉर्ड सिलेक्ट करा त्यांचा ॲव्हरेज ऑफ सेल्स ग्रेटर दॅन 10 आहे. आता इथे वेअर का नाही वर्क करणार आणि फक्त हॅव्हिंग का वर्क करेल? त्याच्यासाठी आपल्याला माहिती असायला पाहिजे की एसक्यूएल इंजिन इंटरनली कसं वागतंय, राईट? हाऊ एसक्यूएल इंजिन वर्क्स. आता एसक्यूएल इंजिन म्हणजे पण एक मशीन आहे, राईट? म्हणजे त्याचे ऑलरेडी प्रीडिफाईन्ड ऑपरेशन्स कसे करायचे हे डिफाईन्ड आहे, बरोबर? आता ते ऑपरेशन्स काय, जेव्हा मी म्हणते ना की क्वेरी ऑफ एक्झिक्युशन, सो क्वेरी ऑफ एक्झिक्युशन इज नथिंग बट दिस एसक्यूएल इंजिन्स इंटरनल ऑपरेशन. म्हणजे क्वेरी ऑफ एक्झिक्युशन मध्ये काय, त्याच्यात ऑलरेडी मेन्शन केलंय की आधी माझा फ्रॉम रन झाला पाहिजे, फॉलोड बाय माझा ग्रुप बाय रन झालं पाहिजे, फॉलोड बाय माझे ऍग्रिगेट रन झाले पाहिजेत, बरं? आता जर माझ्याकडे फिल्टर माझ्याकडे हॅव्हिंगचा पण फिल्टर आहे, माझ्याकडे वेअरचा पण फिल्टर आहे, असं जर कन्सिडर केलं तर एसक्यूएल इंजिन कसं चालतं? आधी तो फ्रॉम म्हणजे पूर्ण डेटा घेऊन येणार, म्हणजे कुठल्या डेटावर तुम्हाला क्वेरी करायचं सगळ्यात पहिले तर ते महत्वाचं आहे. सो सगळ्यात फर्स्ट द फ्रॉम विल रन, फॉलोड बाय काय, वेअर. जर त्या डेटावर फिल्टर आहे तर आधी तुम्ही काय करणार, डेटा सेट कधी पण छोटा केला तर नेटवर्क, जसं मी म्हणाले की जेव्हा पण आपण क्वेरी जातो तर क्वेरी मधून नेटवर्कवर डेटा ट्रान्सफर होतो. सो तो ट्रान्सफर रेट जर मिनिमाइज करायचा असेल तर नेहमी तुम्ही डेटा फिल्टर करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे हा ऑप्टिमायझेशनच्या एक टेक्निक मध्ये ही पण टेक्निक असते जी बऱ्याच वेळेला आपण निग्लेक्ट करून जातो किंवा लक्षात ठेवत नाही. ओके, सो फर्स्ट फर्स्ट दिस एसक्यूएल इंजिन विल से की फ्रॉम जर आहे त्याला आय रन फ्रॉम, मग बघणार की क्वेरी मध्ये वेअर आहे का, मग सेकंड स्टेप इट विल रन वेअर, फॉलोड बाय ग्रुप बाय, ओके, फॉलोड बाय ऍग्रिगेट फंक्शन, followed by having, okay, then the select. आणि आता आपण इथे लिमिट प्रोव्हाइड नाही केलंय, नाहीतर इट विल रन लिमिट ॲट द एंड. ओके, सो as you can see where the operation comes right after the from. ठीक आहे, मग ग्रुप बाय वापरल्यानंतर तुम्ही वेअरने फिल्टर नाही करू शकत, कारण की वेअर इज ऑलरेडी रॅन बिफोर द ग्रुप बाय. सो ग्रुप बायच्या फंक्शनला जर फिल्टर बनवायचं असेल, फिल्टर वापरायचं असेल तर हॅव्हिंग हा क्लॉज आहे जो आपण वापरू शकतो, विच विल फिल्टर द डेटा विच इज ग्रुप बाय some column, and then you run a select. So this order of execution is important, and this is where SQL engine makes a logical execution plan. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये हा वेअर तर नाहीच आहे, मग आपला लॉजिकल एक्झिक्युशन, ह्या क्वेरीचा लॉजिकल एक्झिक्युशन प्लॅन काय होणार, पहिले फ्रॉम रन होणार, ओके, मग ग्रुप बाय रन होणार आहे, मग ऍग्रिगेटचा जो फंक्शन आहे तो रन होणार आहे. ओके, आता हॅव्हिंग पण मी सांगते, आणि हॅव्हिंग मध्ये मी कोणता क्लॉज वापरणार आहे, हॅव्हिंग मध्ये जो फिल्टर कंडिशन असणार आहे ती मी ही वापरते, राईट, की जी ऍव्हरेज सेल्स इथं कॅल्क्युलेट झाली आहे, म्हणजे ग्रुप बायने जो रिझल्ट कॅल्क्युलेट केलाय त्या रिझल्टचा डेटा मी हॅव्हिंग मध्ये फिल्टर करते. पण वेअर मध्ये ती केस नसते, वेअर मध्ये जो तुम्ही डेटा आणताय ओरिजिनली फ्रॉम अ टेबल तो डेटाला फिल्टर करतो, त्याच्या डेटावर काही ऑपरेशन झाल्यानंतर तो फिल्टर नाही करत. ठीक आहे, जर तसं फिल्टर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला क्वेरी पण मग इनर क्वेरी किंवा सब क्वेरीज असं लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे वेअरला रिझल्ट प्रोव्हाइड करतानाच, हा जो फ्रॉमचा रिझल्ट आहे तो रिझल्ट प्रोव्हाइड करताना जर तुम्ही ऍग्रिगेटचा रिझल्ट प्रोव्हाइड केला तर तो तुमच्या त्या क्वेरीवर वेअर क्लॉज चालेल. अदरवाईज इफ यू आर रायटिंग दिस काइंड ऑफ क्वेरी, तुमचं ग्रुप बाय वर फिल्टर करायचं असेल तर यू हॅव टू हॅव द हॅव्हिंग क्लॉज, कारण की क्वेरी ऑफ एक्झिक्युशन मध्ये ग्रुप बाय नंतरच हॅव्हिंग येतं. सो इफ यू वॉन्ट टू फिल्टर असा डेटा जो ग्रुपने
मला रिझल्ट दिलाय त्या डेटाला फिल्टर करायचं असेल तर यू विल यूज अन हॅव्हिंग क्लॉज. ओके, सो वेनेवर असा क्वेश्चन येणार की ॲव्हरेज सेल्स मला पाहिजे, बट ॲव्हरेज सेल्स विच इज ग्रेटर दॅन 5,000 असेल, तेच रेकॉर्ड मला झाले, तेच रेकॉर्ड मला रिझल्ट मला आला पाहिजे. अशी जेव्हा क्वेरी असते तर यू हॅव टू से ॲग्रिगेट आलाय म्हणजे ग्रुप बाय येणार आणि फिल्टर करायचं ग्रुप रिझल्टवर, तर माझं हॅव्हिंग क्लॉज येणार. ठीक आहे, सो ग्रुप बाय विल गो हँड इन हँड विथ हॅव्हिंग. आणि का हँड इन हँड जाणारचं उत्तर इथे आहे. का? कारण की वेअर ग्रुप बायच्या आधीच रन होतो, मग ग्रुप बायच्या रेकॉर्डवर तर तो फिल्टर चालवायचा असेल तर हॅव्हिंगच चालवणार. आणि हे जे इंटरनल वर्किंग ऑफ एसक्यूएल इंजिन आहे, सो दिस इज हाऊ द इंजिन इज मेड टू वर्क. त्याच्यामुळे आपण त्याच्यात वेगळं सिंटॅक्टिकली चेंज करू नाही शकत. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? आपण ॲव्हरेज ग्रुप बायचे अजून सिनारिओज बघणार आहे. वी विल डू मोर प्रॅक्टिस ऑन दिस ग्रुप बाय विदाउट हॅव्हिंग, विथ हॅव्हिंग. आणि आय विल ऑल्सो शो यू की ग्रुप बाय तुम्ही केलंय बट यू डोंट वॉन्ट टू यूज इन हॅव्हिंग इन इट. मग ते असा रिझल्ट, असा क्वेरी कशी लिहायची की हॅव्हिंग न करता पण तुम्ही त्या गोष्टी करू शकता. ठीक आहे, जसं मी सुरुवातीला पण म्हणजे मागच्या पण 2-3 लेक्चर्स मध्ये म्हणाले की जे बेसिक ऑपरेशन्स आहेत ना, सिलेक्ट, फ्रॉम आणि वेअर, तेच ऑपरेशन यूज करून पण तुम्ही क्वेरीज लिहू शकता. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल मी ॲव्हरेजचं सांगितलं, तर ॲव्हरेजचं मी काय म्हणाले की ॲव्हरेज फंक्शन दिलंय, पण जर ॲव्हरेज काढायचं असेल तर तुम्ही सम डिवाइड बाय काउंट केलं तरी पण ॲव्हरेज येणार आहे. बट रीडिंगच्या हिशोबाने किंवा क्वेरी ईज ऑफ रीडिंग, ईज ऑफ मेंटेनिंग आणि ईज ऑफ एक्झिक्युशन झालं पाहिजे. सो एसक्यूएल ऑल्सो प्रोव्हाइड सम युजर डिफाईन्ड ऑपरेशन्स जे आपण करू शकतो युझिंग सम एक्झिस्टिंग फंक्शन्स, बट फॉर ईज ऑफ डुईंग द बिझनेस दे ऑल्सो प्रोव्हाइड दिस ॲव्हरेज. सो सिमिलरली हॅव्हिंग पण काय आहे, हॅव्हिंग फिल्टर करतोय, पण जरी माझ्याकडे हॅव्हिंग नसलं तरी वेअर क्लॉजने पण मी हे सेम क्वेरी मी लिहू शकते. फक्त त्या केसमध्ये काय होणार, क्वेरी लेंदी होणार. इट विल बी जे 4 लाईन मध्ये माझा कोड होतोय तो 4 लाईन मध्ये न होता माझा 8 लाईन मध्ये तो कोड जाणार, कारण की दोनदा क्वेरी लिहावी लागणार, एक सब क्वेरी लिहावी लागणार ज्याच्यावर नंतर मी फिल्टर होणार, राईट ना. ह्याच्यात म्हणजे ह्या हॅव्हिंग असण्याचाच उपयोग काय की हॅव्हिंग माझा इंटरनल ग्रुप बायने जो रिझल्ट दिलाय तो मी रिझल्ट ऍट द टाइम ऑफ एक्झिक्युशन मी हॅव्हिंगला प्रोव्हाइड करू शकते. पण वेअर मध्ये तसं नाहीये. वेअरला तुम्ही ग्रुप बायचा रिझल्ट नाही प्रोव्हाइड करू शकत. का नाही करू शकत? कारण की इंजिन डझंट अलाव यू टू डू सो. ठीक आहे, दिस विल गेट क्लॅरिफाईड अजून आपण कपल ऑफ मोर एक्झाम्पल्स बघूया ह्याचे, तेव्हा इट विल गेट मोर, यू विल हॅव मोर क्लॅरिटी ऑन दिस. ओके, बट इम्पॉर्टंट टॉपिक्स काय बघितलं आपण? सगळ्यात पहिले तर फंक्शन्स. व्हॉट इज फंक्शन्स बघितलं. ओके, मग फंक्शन्सलाच आपण म्हणजे जे फंक्शन्स आहेत काउंट वगैरे, तेच दॅट इज दे आर कॉल्ड एज अन ॲग्रिगेट फंक्शन्स. ओके, आता जसं ॲग्रिगेशन आलं इन पिक्चरमध्ये, राईट. ओके, देन देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड एज अन ग्रुपिंग. ठीक आहे, यू कॅन ग्रुप ॲग्रिगेट, कॉल दिस ॲग्रिगेट फंक्शन्स ऑन द ग्रुप रिझल्ट. बरोबर. मग ग्रुपिंग कसं करतो, युझिंग ग्रुप बाय. आणि ग्रुप बायला वर जर मला फिल्टर करायचा असेल डेटा, तर आय विल डू द फिल्टर बेस्ड ऑन युझिंग द हॅव्हिंग क्लॉज. ठीक आहे, हे ग्रुपिंग आणि फिल्टर हॅव्हिंगचे आपण अजून एक्झाम्पल्स बघणार आहोत. विल डू दॅट इन नेक्स्ट लेक्चर, बिकॉज आय थिंक दिस इज थोडा जास्त लेंदी झाला आजचा सेशन, बट या यू गिव्ह इट अ ट्राय. ज्यांनी कोणी एसक्यूएल इंजिन इन्स्टॉल केलं असेल, ट्राय टू वर्क विथ दिस फंक्शन्स काय करतात, म्हणजे नाव बेसिकली द नेम सजेस्ट की व्हॉट दॅट फंक्शन डज. आणि ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण खूप जेनेरिक फंक्शन्स बघितले, रीड, सम, काउंट, ॲव्हरेज वगैरे. देर आर ऑल्सो फंक्शन्स
जे डेटवर ऑपरेशन करतो, रेगेक्स पण सपोर्ट करतो. ओके, आय लिस्ट देम डाऊन. यू रीड अबाउट देम, बट दीज आर व्हेरी जेनेरिक फंक्शन जे जे ऑल इन ऑल म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये यूज होतात. Okay. काही क्वेश्चन्स आहेत? चंद्रकांत, श्रीशैल्या, ऋत्विक. Okay, Moini. Yes, Aarti haven't joined today.